मस्त चिकन वगैरे शिजलंय आणि उतरवलंय. हे कोथिंबीर मारतोय. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी आज आलो आहे घरी. आणि घरी यायचं कारण म्हणजे कुळीत पेरला होता तेव्हा जे काम करायला माणसं होती ती काही जणं कुळीत पेरल्याच्या नंतर लगेच मुंबईला गेली. ते आज ते काही माणसं आलेत मुंबईतून, तर त्यांच्यासाठी ना जेवण घालायचं ठरलं आहे भावकीचं. सो आम्ही आज जेवण बनवणार आहे चिकनचं. चला तुम्हाला दाखवतो. मम्मी कांदा कापते आणि काकी खोबरं घिसते. जेवणाची तयारी सुरू झाली आहे. इकडे वहिनी मसाला वाटते. हे सगळं तिखट मीठ वगैरे प्रत्येकाच्या घरातून आणलेलं आहे. तांदूळ, तिखट, हे असं मसाला वाटते. बाहेरच्या बाजूला कांदा हे करतायत, फ्राय करतायत. कांदा कापणार कुठला कांदा कापायचा? बारीक कापतो. हे इकडे चिकन बारीक करतायत. मी पण होतो. मी आता हात धुतले. कांदा बारीक कापूया आता. परी डान्स शिकते मोबाईलवर बघून. मसाला वगैरे वाटून झाला आहे आणि आता थोड्याच वेळात चिकन देतील फोडणीला. दाखवतो तुम्हाला. चिकन इकडे बारीक केलं आहे. वहिनी आता चिकन मॅग्नेट करून घेते तिखट मसाला वगैरे लावून. आणि हे काय आलं लसूण पेस्ट आहे ना ही बाजूला. आलं लसूण पेस्ट टाकून वगैरे मॅग्नेट करून घेते मस्तपैकी आणि थोडा वेळ फोडणीला देणार. चिकनच्या आधी रस्सा बनवतायत, म्हणजे भातावर असं सुका सुका खाण्यापेक्षा रस्सा असला बरं. आणि बनवते मम्मी, माझी मम्मी बनवते. तोपर्यंत चिकन मॅग्नेट होईल. आता ते चिकन मसाल्याचे पॅकेट फोड दोन्ही पण. दोन फोड. हो. लसूण टाकलं नाही. आलं लसूण पेस्ट टाक. टाकू? हा टाका. बस एवढं चल. हो हा. इससे कमी कर? अगं नाही कर पताय. अरे ही बघ. ढवल ढवल मम्मी, तू ढवल. तू ढवल. ढवल का वाटती का जा? एकाची गरज नाही. असू दे, भावकीचं जेवण आहे म्हटलं सगळ्यांचे हात लागले पाहिजे. ए बाय हे बघ इथं तांबे. दर्ग बाय. खडका ना? असा मग ग्रेव्ही तयार केला आहे बघा वहिनी. वहिनी हा मसाला घे. अजून मसाला टाकायचाच आहे. गरम पाणी खूप. त्या आधी ठेवलं हे टाक एक नंबर. याच्यात. पाणी काढ. पाणी काढ थोडं. पाणी असू दे. चिकन नाही ती दिला तीच आहे. त्यानंच दिला. तापू दे. चांगलं गंजरी तापू दे, मग लसूण टाका. तोपर्यंत पाणी आणतात. आलं लसूण पेस्ट टाका. सगळी भरपूर खातावर दे. मीठ टाकायचं. कडा लागा दोन आता जरा विचार कर. वरण टाकायला वाटलं मसाला. पेस्ट टाकली पाहिजे ना. हा पेस्ट पाणी घालून टाकलं. तिखट घेऊ दे जरा थंडीत नाही. झणझणीत असं, म्हणजे कशी सर्दी पळून गेली पाहिजे. मसाला वगैरे टाकून मिक्स करतोय बंदळा. परत नको ते नको कलर आलेला. असं झणझणीत झालंय बघा. वास मस्त सुटलाय. नंतर मग पाणीवर फायनली चिकन फोडणीला देतोय. मसाला टाकला का? चिकन मसाला टाकला. हवा हवा त्याच्यात मिक्स होते. त्याच्यात टाकला का साधारण त्याच्यात पण टाकलाय आणि फोडणी टाकलं. ते तूल ठेंगणे ना ग. नाही मडगी आहे. तेच म्हणताय. अशी म्हणते ठेंगणे नाही मडगी आहे.
रोज रोज बायकांच्या हातचं खायचं म्हणून म्हटलं आज बबनदा म्हणाला आज माझ्या हातचं खाऊन बघा, म्हणून आज तो जेवण बनवायला चिकन बनवायला नेहमी बायकांच्या हातचं खाऊन काय. हां तेच, तेच तेच. आज जरा वेगळी चव खाऊन बघूया. वाज घ्या वाज वाज घे. आहे ना, मस्त आहे ना. तू पण घे. वेगळं काहीतरी ट्राय करतो आम्ही. शेजवान चटणी टाकले. काय होतं या शेजवान चटणी टाकल्यावर? फ्लेवर येतो म्हणजे तिखटपणा हं? जास्त. बाजूला हा भात आहे. भात झाला आहे ओके शिजून. चिकन आणि रस्सा तिन्ही पण आयटम झाले बऱ्यापैकी ओके झाले. खाणार नाही. काय ग काय अगं तिखट याच्यात आहे ना आम्ही. मस्त चिकन वगैरे शिजलं आहे आणि उतरलं आहे. हे कोथिंबीर मारतोय. या साईडला रस्सा आहे, भात आहे, कांदा लिंबू कापून ठेवलेला आहे. आता थोड्या वेळात जेवायला बसू आम्ही सगळे. चला फायनली जेवण झालं आहे आणि सगळे जेवायला वाढायला सुरुवात झाली. सगळी मंडळी आहेत. हे मुंबईकर आहेत. सगळी मंडळी जेवायला बसले. काही जण वाढतायत. मोजकीच माणसं आहेत आमच्या इथे. बरीचशी माणसं मुंबईला असतात. काय म्हणते ना जेवायला या. भात आहे, चिकन आहे, कांदा आहे, लिंबू आहे. जेवायला या. तर मित्रांनो फायनली जेवण वगैरे आलो. मस्त जेवण वगैरे व्यवस्थित झालं. मी थंडी पण पडली आहे आणि स्वेटर घातलं आहे मस्तपैकी. आणि आता झोपणार, हातून काढणार आणि मस्तपैकी झोपणार. व्हिडिओचा शेवट करतो आहे. व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा. नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.